लोकशाहीची बातमी खरी ठरलेली आहे। दोनही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाला ब्रेक लागलाय। नेत्यांनी केलेल्या विधानावरून विलीनीकरण होणं अशक्य आहे। लोकशाही मराठीनं यापूर्वीच या संदर्भात बातमी दिलेली होती। किंबहुना 3 फेब्रुवारीलाच लोकशाही मराठीनं या संदर्भात बातमी ही प्रसिद्ध केलेली होती। अजित पवार हयात असताना विलीनीकरण होणार होतं, मात्र आता ते नसण्यानं दोनही राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता ही मावळली आहे। मी स्पष्ट सांगतो, विलीनीकरणाच्या बाबतीमध्ये आमच्या पक्षाकडून आता कुठल्याही प्रकारचा नो कमेंट। मी स्पष्ट सांगतो, विलीनीकरणाच्या बाबतीमध्ये आमच्या पक्षाकडून आता कुठल्याही प्रकारचा नो कमेंट। रोज विलीनीकरण काय ही चर्चा आहे? विलीनीकरणाचं काय करायचं? आजही करता येईल, 1 महिन्याने करता येईल, 2 महिन्याने करता येईल। घाई करण्याचं काय कारण काय आहे? एवढे मोठे निर्णय जे आहेत हे दोन्ही बाजूच्या लोकांनी चर्चा करूनच होईल ना, तर ते होईल। त्याच्याबद्दल एवढी घाई करायचं काही कारण नाही। नवीन तिथे कॅप्टन आलेले आहेत, काय त्यांना बसू द्या, त्यांना काम करू द्या, त्यांना समजून घेऊ द्या, नंतर बघतील ते काय करायचं ते। आज आमच्या समोर हा विषय खरोखरच नाही। माझी काही चर्चा झालेली नाही, पण पक्षाच्या अध्यक्षांनी जर असं विधान केलं असेल तर त्याप्रमाणे आम्ही पक्षाचे कार्यकर्ते यावर बोलण्याचा प्रश्न उद्भवत नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।